नेहाला एक मुलगी? आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही? यश, तू पप्पांशी बोलायला हवं होतंस या बाबतीत. आज कसला येतोय? आई पोळी कडपली ना. तू अजून त्या आजोबांचाच विचार करतीयस? कोण होते ते आजोबा? मी तुला आधीच सांगितलं ना परी, फ्रेंडचे आजोबा होते ते. ते फ्रेंडला भेटायला आलेले? हो तुला पण? हो फ्रेंड त्यांच्याशी तुझ्याबद्दल बोलत होता ना? हो. मग ते असे अचानक खाली का पडले? आई सांग ना. परी, सारखे सारखे तेच प्रश्न. तुला एकदा सांगितलं ना, जाता जाऊन अभ्यास कर. सांग ना आई. परी, आधी जाऊन अभ्यास कर, जा. अजून फोन मेसेज नाही. मी नंतर कॉल करतो तुला. मी तुला नंतर कॉल करतो. काय झालं असेल? आजोबा बरे असतील ना? का खोटं बोललीस माझ्याबरोबर? सांगा ती. त्या छोट्या परीबद्दल का लपवलंस? मला खरंच काही माहित नव्हतं. शक्य नव्हतं. तुला माहिती नाही असं? या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट तुला माहिती असते. काय काम काय आहे तुम्हाला दोघींना? सांग ना. एक तर तू नाही, त्याच्या वरची सिम्मी. का बोलत माझ्यामध्ये? सांग. आणखी एक दिवस होते तुझ्या. अहो, मागच्या वेळेस एवढा तमाशा झाल्यानंतर मी परत अशी मुलगी का आणत घरात? ती एक लग्न झालेली, एक मुलं असलेली नाही हो. माझ्या यशच्या आयुष्याची वाटच लावायला बसले तुम्ही दोघी जणी. तुम्हाला काय ना, दुसऱ्याच्या आयुष्याची गंमतच बघायला आवडते. पण त्या माणसाचा जीव गेला तरी काय फरक पडतो तुम्हाला? रिकाम टेकड्या बायकरा दोघींना. बोल. अहो नाही हो, विश्वास ठेवा माझा. मी खरं शपथ घेऊन सांगते, मला त्या मुलीबद्दल काहीच माहित नव्हतं. हे गाप. थोडं शब्द नाही काढायचा. तुम्हाला काय फरक पडतो माझ्या पप्पांबद्दल, माझ्या यश बद्दल काहीतरी झालं ते नेहा, ती छोटीशी मुलगी परी, हे एवढे सगळे तमाशे झाले ना की हाडामासाच्या माणसाला त्रास होतो. खूप मन दुःख होतं त्यांचं. तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्हाला काय नाही फरक पडत. लहान मुलीचा जरा विचार तरी करायचा ना तुम्ही. एवढे मोठे सगळे तमाशे झाल्यानंतर काय परिणाम झाला असेल त्या छोट्या मुलीच्या मनावरती. तुला समजावून सांगतोय मी. कळणार आहे का तुला? त्या लहान मुलीचं मन खायला आधी तुला तरी स्वतःला का पोरं बाळ नाही ना? पण म्हणून मन पण एवढं वांजुट व्हावं का तुझं? बोल ना. मला भूल नाहीये, ही माझी चूक आहे. यात तुमचा काहीच दोष नाहीये का? अहो, या घरात आल्यापासून काय आहे माझं अस्तित्व? अहो,
लग्नात 7 वचन देऊन आणलेल्या नवऱ्याने मला कधी बायको मानलं नाहीये ना. मला कधी प्रेम दिलंय ना, कधी वेळ दिलाय ना, कधी मूल. किमान एक मूल असलं असतं ना, त्याचं करण्यात तरी माझा वेळ गेला असता. हे असं दिवसभर ते सीपी वहिनीच्या मागे पुढे करत नसते बसले मी दिवसभर. हो, एवढं मोठं घर खायला उठतं मला. एकटी पडली मी तुमच्यामुळे. आणि हे वांजोट आयुष्य आणि मनही ना तुमच्यामुळेच आहे. पदरामध्ये मूल नाहीये, लाडाने हात भरणारा नवरा नाहीये, तर मी कुणासाठी जगायचं आणि काय करू मी दिवसभर या पॅलेस मध्ये? कुणाला तरी काही किंमत आहे का माझी? मी असले काय नसले काय कुणाला काही फरक पडत नाही. आयुष्याचा ना खेळ झालाय माझ्या. आणि कोणी दिला हा अधिकार कुणाला? नवरा बायकोचं नातं काय असतं ना, कधी उमगलेच नाही मला. अहो, झाली असेल ओ डील आपल्या लग्नामध्ये, पण मी कुठे होते त्यात? ह्यामध्ये ना नफा कोणी दुसऱ्याचाच होता. हिशोब, नफा तोटे हे कोणी भलत्याचेच होते. अहो, मी तुमच्यासारखीच होते. या सगळ्यामध्ये ना भरडले मात्र मीच गेले. आणि इतके वर्ष ज्या डीलसाठी तुम्ही मला नाकारलं, ज्या डीलसाठी तुम्ही मला दोष दिलात, अहो पण मी तुमच्यासारखीच होती हो. नाईलाज होता माझा. तुमची आणि माझी परिस्थिती काहीच वेगळी नव्हती. पण तुम्ही मात्र सतत मला त्या गोष्टीसाठी दोष देत राहिलात, माझ्यावर राग काढत राहिलात आणि मी मात्र भोगत राहिले. आता बोलत का नाही आहात? गप्प का? अरे न्यूज माझ्याही कानावर आलीये. पण असं अचानक काय झालं असेल मोठ्या सरांना? हो ना, तसे ठणठणीत होते ना रे ते. हो ना, त्यांना कसला तरी धक्का बसला म्हणून त्यांचं बीपी शूट झालं. हो, आम्ही काल हॉटेलमध्ये गेलोच नसतो तर हे झालंच नसतं.